नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. जसं तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं, तिथे आम्ही लिहिलं आहे की पूर्ण 18 वर्षानंतर राहू आता तुफानी प्रवेश करणार आहेत आणि ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत मिथुन राशीच्या जातकांसाठी एक मोठा बदल घडवून आणणार आहे. राहू महाराजांचा स्वभाव समजून घेणं अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं आहे, कारण हा वायू तत्वाचा ग्रह आहे. हा जीवनात 2 प्रकारचे वादळ आणतो. पहिलं वादळ, ज्यात तुमच्या जीवनात चालू असलेल्या सर्व समस्या उडून जातात. दुसरे वादळ, ज्यात व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा तोलच बिघडून जातो आणि काय घडतंय हेच आपल्याला समजत नाही. मित्रांनो, ऑगस्ट 2026 दरम्यान राहू तुमच्या जीवनात काय फळ देणार आहे हे आपण तपशीलवार समजून घेणार आहोत. कारण हा ग्रह छलिया आहे. याचा स्वभाव आणि शक्ती ओळखली नाही तर तो देऊनही परत घेऊन जातो. याला उगाच कलियुगाचा राजा म्हटलं जात नाही. राहू सध्या कुंभ राशीत शनीच्या राशीत आहे. आपल्या स्वतःच्या नक्षत्रात शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. हा प्रवेश प्रथम प्रकारचा वादळाला बल देतो. जीवनातील समस्या दूर करण्याचा काळ सुरू झाला आहे. यात तुमचा लकी फॅक्टर जोरात काम करणार आहे. जिथं हात घालाल तिथं यशाचा मार्ग उघडेल. विदेश प्रवास, विदेश सेटलमेंटचे उत्तम योग निर्माण होतील. पण एक स्वभाव लक्षात ठेवा, राहू 100% शुभ फळ कधीच देत नाही. त्यामुळे वडिलांच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. वडिलांबरोबर गैरसमजही निर्माण होऊ शकतो. इतर बाबतीत भाग्य उत्तम साथ देईल. राहूच्या एकूण 3 दृष्ट्या असतात, 5वी, 7वी आणि 9वी. आता 5वी दृष्टी ही लग्न भावावर असते, म्हणजे व्यक्तिमत्व, वर्तन, विचार, निर्णय क्षमता. राहूची 5वी दृष्टी तुम्हाला खूप स्मार्ट, शार्प माइंडेड करेल. यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली चातुर्य, दक्षता वाढवतील. पण ओव्हर कॉन्फिडन्स झाला, लालच आला, शॉर्टकट मार्ग निवडला तर राहू माणसाला वरून खाली आदळतो. 7वी दृष्टी पराक्रम भावावर असते. येथे राहू तुम्हाला सांगतो, मेहनत कर, मी भाग्याचा साथ देतो. व्यापारिक प्रवास, प्रयत्न, उद्योग यात फायदे मिळतील. पण भावंडांशी नात्यात गैरसमज, विशेषतः पैसे व मालमत्ता विषयांमध्ये तणाव येऊ शकतो. शक्यतो दस्तऐवज व्यवस्थित ठेवा, अंधविश्वास करू नका. 9वी दृष्टी पंचम भावावर असते. पंचम भावात परिणाम काय होतात? आकस्मिक लाभ होतील. जुगार, लॉटरी, शेअर मार्केट फक्त दीर्घ कालासाठी उत्तम असतात. शिक्षण, बुद्धिमत्ता वाढ होईल. संतान योग सुधारतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळतो. प्रेम संबंधात सावधगिरी बाळगा. राहूची दृष्टी लव्ह अफेअरमध्ये ब्लाइंड फेथ दिल्यास धोका होऊ शकतो. पोटाशी संबंधित त्रास, ऍसिडिटी, गॅस, डायजेशन वाढू शकतात. 2026 पर्यंत राहूचे मुख्य परिणाम असतात: भाग्याचा जोरदार साथ मिळेल, विदेश योग असतील, आकस्मिक लाभ होईल, स्मार्टनेस आणि निर्णय क्षमता वाढेल, करिअरमध्ये प्रगती होईल, संतान योग सुधार होईल, विद्यार्थ्यांना स्पर्धेत विजय मिळेल. पण ओव्हर कॉन्फिडन्स, शॉर्टकट, लालच, रिलेशनशिपमध्ये अंधविश्वास, पोटाचे त्रास, भावंडांशी पैशांवरून वाद यापासून सावध राहा. सर्वांना समान परिणाम मिळत नाही, कारण प्रत्येकाची जन्मकुंडली ही वेगळी असते. राहू शुभ फळ देण्यासाठी राहूची अट असते: कुंडलीत राहू 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात नसावा. कुंडलीत वृश्चिक किंवा धनु राशीत राहू नीचस्थ होतो. या ठिकाणी राहू असेल तर समस्याच तो वाढवतो. राहू शांतीसाठी तुम्ही उपाय करा. शिव लिंगाचे अभिषेक केल्याने राहू शांत होतो. मित्रांनो, हे होते राहूच्या बाबतीत मिथुन राशीचे संपूर्ण राशीभविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.